आज आपण इयत्ता 9वीचा इतिहास व राज्यशास्त्र पेपर पाहणार आहोत द्वितीय सत्र परीक्षेसाठी। प्रथमतः दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पुढील विधाने पुन्हा लिहा। भारत सरकारने 1975 मध्ये डॉक्टर फुलरेनु गुहा यांच्या अध्यक्षतेखाली महिला आयोगाची स्थापना केली। दुसरा आहे इस्रोने पूर्णतः भारतात तयार केलेला ॲपल हा पहिला दूरसंचार उपग्रह होय। आणि तिसरा आहे सायकल उत्पादनात लुधियाना हे भारतातील प्रमुख शहर आहे। पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व ती लिहा। चुकीची जोडी आहे ज्योती म्हापसेकर महिला आयोग। दुसऱ्या याच्यामध्ये अग्नी जमिनीवरून पाण्याखाली मारा करणारे क्षेपणास्त्र। आणि तिसऱ्यामध्ये चुकीची जोडी आहे डॉक्टर मोहनराव पोलिओ। अशा प्रकारे आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे प्रत्येकी 1 मार्कासाठी। पुढे पाहूया दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करा। पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा। ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये पदक प्राप्त खेळाडू कोणते आहे? मल्लेश्वरी, अभिनव बिंद्रा, नीरज चोप्रा आणि सुशील कुमार। पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा। महिलांच्या संदर्भातील कायदे कोणकोणते आहे ते आपल्याला लिहायचं आहे। 2 मार्कासाठीचा हा प्रश्न आहे। सती प्रतिबंधक कायदा, हुंडा प्रतिबंधक कायदा, पोटगीबाबतचा कायदा आणि प्रसूती विविध सुविधा अधिनियमन कायदा। आता आपण पुढचं संकल्पना चित्र पाहूया। भारतातील महत्त्वाची बंदरे कोणती ते आपल्याला लिहायचं आहे। मुंबई, कोलकाता, पुढे लिहूया कोचीन आणि शेवट लिहूया चेन्नई। अशा प्रकारे आपण ही संकल्पना चित्र पूर्ण केलं। पुढील संकल्पना स्पष्ट करा कोणतेही 2। पुढील विधान सकारण स्पष्ट करा कोणतेही 2। या प्रश्नांची उत्तरे तुम्ही तुमच्या पुस्तकात गाईडमध्ये शोधून व्यवस्थित तयारी करा। हा पेपर तुम्हाला सरावासाठी दिलेला आहे। व्यवस्थित सराव करा म्हणजे तुम्हाला पेपर सोपा जाण्यास नक्कीच मदत होईल। पुढे आपल्याला राज्यशास्त्र या विषयाचे काही प्रश्न दिलेले आहेत। संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आज सभासद असणाऱ्या राष्ट्रांची संख्या, आयोजित करणारी आंतरराष्ट्रीय संस्था। प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। आणि भारताशी तणावपूर्ण संबंध असणारे देश पर्याय क्रमांक 1 पाकिस्तान व चीन। पुढील विधाने चुकी बरोबर सकारण स्पष्ट करा। या सर्व प्रश्नांचा सविस्तर तुम्ही अभ्यास करा। प्रकारे आपण इयत्ता 9वीची इतिहास व राज्यशास्त्र ही प्रश्नपत्रिका पाहिली। या प्रश्नपत्रिकेचा व्यवस्थित सराव करा म्हणजे तुम्हाला पेपर नक्कीच सोपा जाईल। आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। एक लाईक नक्की करा। धन्यवाद।